हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. मीनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज कोलंबी ग्रेव्ही बनवणार आहोत आपण. तर आपण 2 कांदा घेतलेला आहे. ते 2 कांदा चिरून घेतला आहे मी आणि ते मी भाजायला ठेवलेली आहे. अगदी कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला. लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता कांदा. आणि त्यात आपण 1 टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटोसुद्धा मी चिरून घेतलेलं होतं. तर ते टोमॅटो आपण टाकून घेतलेला आहे. आता या पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत. हे भाजून झाल्यानंतर त्यात आपण लसणाचे कळ्या टाकणार आहोत. 20 कळ्या मी सोलून ठेवलेली आहे. लसूण थोडं जास्त टाका गाईस, कारण लसूण टाकल्याने आपल्याला चांगलं चविष्ट होतं. कोलंबीची ग्रेव्ही चविष्ट होते, म्हणून मी लसूण जास्त घेतले. आणि ते आलं टाकते थोडंसं. ते आलं टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. चांगल्यापैकी लालसर होईपर्यंत हेही परतून घ्यायचं आहे. ते परतून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण व्यवस्थित व्हावं म्हणून आपण व्यवस्थित जास्त वेळ आपण परतून घेतलेला आहे. तर हे मिश्रण तयार करण्यासाठी टाकते. थोडं कोथिंबीर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपण मिश्रण तयार करतोय. तर हे पहा, आपलं मिश्रणसुद्धा तयार झालेलं आहे गाईस. तर आता हे मिश्रण तयार झाले. तर आपण कोलंबीची तयारी करायची आहे. थोडं हळद, चिमूटभर मीठ आणि आपल्याला थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे. अगोदर मी लिंबू पिळून आणि फ्रीजमध्ये ठेवलेला होता 5 मिनिटासाठी. तर हे चांगल्यापैकी आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स करून झालेलं आहे आपलं. जवळपास मिक्स करून झाल्यानंतर आपण ते थोडंसं तेलामध्ये आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे अगोदर. तर हे पहा, मिक्स झालेलं आहे आपण. तर मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं तेलामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि गॅसवर तव्यावरच मी करते. तर हे या पद्धतीने मी ते फ्राय करून घेते. आणि फ्राय करून हे बघा, छान फ्राय झालेलं आहे. आता फ्राय करून घेते आहे. तर 1-2 मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हलवत राहायचं, सारखं हलवत राहायचं. आणि आता अशा पद्धतीने फ्राय झालेलं आहेत. आता हे फ्राय मी काढून घेणार आहे. कोलंबी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. आणि कोलंबी काढून घ्यायचं आहे आपल्याला. चांगला फ्राय होतो आहे. तर फ्राय झालेला आहे. हे कोलंबी काढून घेतलेली आहे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला त्याच तेलामध्ये आपल्याला थोडंसं वाटण टाकलेलं आहे. आपण जे मिश्रण बनवलं होतं ते टाकलेलं आहे. आणि तेच मिश्रण टाकून घेतलेलं असताना आपल्याला हे छानपैकी हे पहा, तेल सुटलेलं आहे चांगलं. खूप सुंदर आणि छानशी ही रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी करून पहा गाईज. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट करून नक्की कळवा. एवढी छान छान रेसिपी मी टाकते, पण तुम्ही मला सपोर्ट करत नाही आहात. तर आता इथे थोडंसं मी मीठ, हळद, मीठ आणि मसाला टाकलेली आहे. आणि त्यात थोडंसं गरम मसाला, धनेपूड पावडर हे टाकलेलं आहे. त्याला चांगला खालीवर करून घ्यायचं. हे खालीवर करून अशा पद्धतीने खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला, चांगला मिक्स होईपर्यंत. आणि नंतर आपल्याला कोलंबी टाकायची आहे त्याच्यामध्ये. तर आता मी कोलंबी टाकणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण कोलंबी भाजून घेतलेली होती चांगला फ्राय करून. तर कोलंबी आता मी टाकलेली आहे. तर कोलंबी टाकून झाल्यानंतर चांगलं असं हलवून घ्यायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे पातळ करायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. मी थोडंसं त्याच्यात पाणी टाकून घेते, कारण मला घट्टच पाहिजे होतं, ग्रेव्ही छान व्हायला पाहिजे म्हणून. तर हे थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता मिक्स करून घेते मी. हे पहा, ह्या पद्धतीने मी मिक्स करून घेते. आणि आता थोड्या वेळासाठी झाकण लावून ठेवणार आहे. अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे गाईस. फक्त 10 मिनटासाठी मी ठेवलं होतं गॅसवर, स्लो गॅसवर ठेवलेला. तर हे पहा, किती छान आणि सुंदर रेसिपी झालेली आहे तयार. आणि खूप छान लागते, असं खायला एकदम मस्त आणि चविष्ट लागते.
तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटते तुम्ही नक्की कमेंट करून मला कळवा. प्लीज तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका गाईज. हे पहा किती छान झाले. आणि वरनं मी आता थोडंसं हरा धनिया टाकते, म्हणजेच कोथिंबीर, आणि थोडं पुदिना टाकून घेतलेले आहे. पुदिनाने खूप छान वास येते, मस्त आणि झणझणीत आणि छान रेसिपी आहे. तर हे ग्रेव्ही आपला तयार झालेला आहे गाईस. तर हे पहा तुम्हाला कसं वाटलं गाईस, नक्की कळवा मला. आणि तुम्हीही घरात तुमच्या छानपैकी हे बनवून खाऊन बघा, कसं वाटेल तुम्हाला मला नक्की कळवा गाईस. तर आजसाठी हा व्हिडिओ एवढंच होतं. तर थँक्यू सो मच गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. तर गाईज कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर तुमची वाट पाहेन मी गाईज. हे पहा खूप छान आणि असं मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. थँक्यू सो मच गाईज, बाय.